चला, एका साईडला तुम्ही बघत आहात पॅराडाईज संघ आणि एका साईडला तुम्ही वडकुंचा संघ बघत आहात. अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा. महालक्ष्मी वडकुन, महालक्ष्मी नावाचं आपण बघितलं, ज्या वडकुन नावाने आम्हाला ओळख दिली आणि कालच्या दिवसात वडकुन संघाने खूप चांगला खेळ केला आहे. बॅनर निघाला स्टेटचा. अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा आपण खेळत आहात. चला, बॅनर खाली पडू नका. बॅनर टेकून उभं राहिलं की ते बॅनर पडलंच जाईल. अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा. एक नामांकन या स्पर्धेला दिलं गेलं. वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट ऑर्गनायझेशन फ्रॉम धर्मवीर चषक असं प्रत्येकाच्या मनात दिलं गेलं. बॉलरचं नाव काय? जितेन माशी नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. डहाणूला जायचं, पश्चिमेला उतरायचं, बस डेपोच्या बाजूला जो कॉलेजला टर्न बघायला मिळतो तो तुम्हाला वडकुन गावाचं गाव बघायला मिळतंय. कालच्या दिवसात वडकुन गावाच्या ए संघाने बाकी मोठं काम केलं. यानंतर बाकी तुम्हाला सरावली ए आणि नवली संघ पाहायला मिळेल. चला जाऊया मॅच कडे. जब्बीर खान तुम्हाला पाहायला मिळतो पहिला चेंडू खेळताना. चला, एक पंचावर हवा आहे. चला, गोलंदाज आम्हाला सांगितलं. बॉलर्स नेम जितेन नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला. जबीर खान ऑन बॅटिंग. ओ, इलेक्शनच्या बाहेर चेंडू, पहिला चेंडू वाईट जातो. अवांतर धावांशी आपलं खातं खोललं गेलं पॅराडाईज संघाने. एका साईडला विचार केला तुम्हाला जब्बीर खान, दुसऱ्या निशान नावाचे फलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. पॅराडाईज विरुद्ध वडकुन बी असं आपलं पाहायला मिळतंय. चेंडू टवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. काय क्लास दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. जणू काही मातीशी नातं जुळावं अशा पद्धतीचे माशी समाजाचे खेळाडू क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळत आहेत. धावसंख्या होते 2. कालच्या दिवसात वडकुंचा संघ आपण पाहिला, सुपर 8 मध्ये त्यांनी काम केलंय. मोठा संघ आपल्याला बघायला मिळतोय. ओहो हो, सांगून गेले होते कि शॉट नहीं खेलना है, गेंद रुक के आती है तो भी आपने शॉट खेल दिया, क्योंकि परीक्षण के बारे में ऊपर का खिलाड़ी है जबीर खान. आणि बघता बघता इथे बाकी विकेट बघतो, बॉक्स आउटचा निशाण आउट झालेत. आता बाकी कोणता फरक येतो बघूया. नवोदितांचा संघ तुम्हाला बघायला मिळतो, तो पॅराडाईज संघ. आता आपण बघितलं 6 ते 7 नवीन खेळाडू या वर्षाला आपल्याला खेळताना बघायला मिळाले. आता बाकी नवीन फलंदाज जातोय तो निलेश. हा देखील जुना खेळाडू आहे. अतिशय मोठी दर्जेदार स्पर्धा. वाणी सरांच्या माध्यमातून आज बघितलं स्पर्धेचं महत्त्व काय असतं आणि वेळेला महत्त्व किती दिले जातं. आपण बघितलं पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे नियम आपण जर विचार केला तर खरोखर म्हणजे ते अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार आणि तमाम मेंबरचं मनापासून मी कौतुक करेल. ज्या पद्धतीने तुम्ही ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पालघर बॉक्स म्हणजे नियम बनवले, त्याचं तंतोतंत पालन केलं जात आहे. पुन्हा आपल्या सगळ्यांना पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळला जातोय. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. 1 धावाला बघायला मिळते. धावसंख्या होते ती 3 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. एका साईडला महालक्ष्मी वडकुन हा मोठा संघ तुम्हाला बघायला मिळतो. काशीनाथ माशी, परसी, धनुष्य असे अनेक खेळाडू आपण तुमच्या गावातून पाहिलेत. आणि खूप वर्षापूर्वी लाख मोलाची स्पर्धा नांदस्कर चषक जे झालं होतं तिथे समालोचन करण्याचं आम्हाला 5 दिवस सुवर्ण संधी त्यांनी दिली होती. इथे बाकी चांगला कट शॉट तुम्हाला बघायला मिळाला होता, पण डिक्लेअर झोनमध्ये गेला आणि एका धावानिशी जर विचार केला तर धावसंख्या होते 4. चेंडू टाटवला आहे. मोठा गॅप होता ऑन साईडला. सरळ पायावरचा चेंडू सीमा पलीकडे. 4 धावा. खणखणीत चौकार.
बघायला मिळाला. निलेशच्या बॅटचं माफ करा निलेश. आता बॉलर तुम्हाला पाहायला मिळते तो अल्पेश. राईट आर्म राऊंड विकेट तुम्हाला बघायला. खूप कमी गोलंदाज ओव्हर द विकेट मारा करता आपण अंडरमध्ये बघत आहात. ओ नेक्स्टच्या बाहेर चेंडू वाईड चेंडू जातो. लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न केला पण चेंडू स्विनच झाला नाही आणि सरळ निघून जातो. वाईडच्या रूपात धावसंख्या 1 ने वाढते. 9 धावा. 4-3चं कॉम्बिनेशन. 4 ऑफ साईडला 3 ऑन साईडला खेळाडू. इथे बाकी पुन्हा वाईड चेंडू जातो. धिस इज अ वाईड बॉल. चेंडू पडल्यानंतर खूप बाहेर लाईनीच्या निघाला. आपण एक्सायटेड होऊन पंचाकडे दाखवत पण पंचांचे निर्णय अप्रतिम आणि उत्कृष्ट दर्जाची पंचगिरी करताना आपण यांना अवराम अंडरमध्ये पाहतात. यावर्षी 5 ते 7 मोठ्या लाखाच्या टुर्नामेंट यांनी अवरामच्या केला. उत्कृष्ट पंच म्हणून घोषित केले गेले त्यांना. खराब गोलंदाजी. एक देखील चेंडू न टाकताना 4 धावा दिल्यात. अजून काय हवं आहे तुम्हाला. आपला चेंडू टर्न होत नाही आहे आणि टर्न करण्याच्या नादामध्ये स्वरमारा केला जातो. 3 वाईड प्लस 1 बाईज. म्हणजे पहिल्या षटकात धावा होत्या 8. त्यानंतर बाकी या 4 धावा दिल्या गेल्या. 3 वाईड आणि 1 बाईज. धावसंख्या होते 12 13 आणि 1 वाईड आणि 1 धावून गेला. 13 धावा झाल्यात. अजून देखील लय सापडले नाही या गोलंदाजाला. हा नो बॉल प्लस 4 म्हणजे हा गोलंदाजाने निश्चित एक देखील बॉल नाही. नो बॉल प्लस 4 म्हणजे आतापर्यंत झालाय. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आता बाकी तुम्ही टीम मिटिंग करू शकत नाही. एका षटकात टीम मिटिंग एकच करता येईल. जर गडी बाद झाला तुम्ही एकत्र येऊ शकतात. बाउंड्री गेली तर एकत्र येऊ शकता. पण आता बाकी तुम्हाला टीम मिटिंग मिळणार नाही आहे. गुड टॅपर. असे चेंडू देते या विकेट बाकी जब्बीर खान को तुम्हाला अशीच पनिशमेंट बघायला मिळेल. आतापर्यंत फक्त एकच चेंडू टाकण्याने 12 धावा खर्च केला त्या गोलंदाजाने. फलकावर विचार केला धावसंख्या होते ती 22 धावा. 22. हलक्या बॅटने खेळून काढला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते 23. 23 ऑन बोर्ड. एका साईडला महालक्ष्मी वडकुन आणि एका साईडला आपण पॅराडाईजचा संघ बघत आहात. प्रथम फलंदाजी करत असताना डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातो. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावेने धावसंख्येचा विचार केला 24 ऑन बोर्ड. 24 धावा या बाकी फलकावर लागत आहात. 7:30 वाजता पहिला चेंडू टाकला जातो. काय सुंदर टायमिंग बघायला मिळते हो. वेल डिसिप्लिनेटेड. चेंडू खाली राहिला. खूपच खाली राहिला. बॅकफुटला जाऊन चेंडू खेळायचा कव्हरच्या रिझनला आणि इथे मोठा झटका. जब्बीर खान बाद. बघा पेंद्याला आठवण येते कृष्णाच्या. मग कृष्णा आला आला असे गाणे लावलं बघा. एक परम मित्र म्हणून आपण बघितलं. हलक्यात खेळून काढला. 1 धाव तुम्हाला बघायला. सेन्सेबल क्रिकेट तुम्हाला प्रवेश करणं बघायला मिळते. एक नवोदित न्यू अपकमिंग टॅलेंट म्हणून आपण प्रवेशला बघत आहात. पॅराडाईज संघामध्ये दरवर्षी आपण बघितलं की नवनवीन खेळाडूला चान्स दिला जाते आणि म्हणूनच तो संघ तुम्हाला एवढा मोठा उभारी घेताना आपण पाहत आहात. दिस इज अ वाईड बॉल. नो डाऊट. गुड अंपायरिंग. खूप खराब गोलंदाजी षटकावने बघायला. 5 वाईड आतापर्यंत टाकलेत. काय निशांच्या बॅट चौका बघायला मिळतोय.
झाल्यात. वेळेचं बंदी बघितलं तर आपण बरोबर वेळेवर चाललात, जरी वाईट चेंडू टाकलात तर दॅट्स अ फिक्स टाइम. गुड वर्क, खूप सुंदर टायमिंग तुम्ही करतात. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय विनोद माशी नावाचा गोलंदाज. महालक्ष्मी वडकून आपण अवराममध्ये बघितला तो खूप वर्षापासून त्या संघाचं नामांकन आहे. जिथून आपण प्रशांत परसी माशीला पाहिलात, जिथून आपण काशीनाथ माशीला बघितलं, ज्याने असंख्य मैदान गाजवताना महाराष्ट्राच्या पटलावर एक मोठं नावखोरा गोलंदाज म्हणून नाव केलं. वासू माशी हा देखील तुमच्या गावात बघायला मिळतोय. वासू माशी अस्लम नावाने ओळखला जातोय. धावसंख्या 1/31 धावा. काय सुंदर फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. सरळ चेंडू टॅप केला जातोय. ओहो, काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. क्विकनेस, फुल ॲथलीट ज्याला म्हणतात ना, आपलं शरीरदृष्टी संपूर्ण झोकून देणारा खेळाडू बघायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. महालक्ष्मी वडकून संघाचा खेळाडू. गुड शॉट, मोठा गॅप बघितला आणि संपूर्ण बॅलेन्सिंग बघा. नो बॉल प्लस 4 आहे. सदतीस धावा झाल्यात. पुन्हा शोएल नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. टॅप केलाय. फिल्डिंग, गुड फील्ड वर्क ते बघायला मिळतोय. आपल्या संघासाठी कमीत कमी 3 धावाचं 38. तिसरे षटक मार्गस्थ 38 धावा झाल्यात. पुन्हा एकदा वाईड चेंडू, स्वेर मारा केला जातोय. खूप वाईड चेंडू टाकले महालक्ष्मी वडकून संघाने. टॅपमध्ये ताकद आहे आणि इथे बाकी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. गुड फील्ड वर्क. शेवटचा चेंडू या षटकात आणि फरकात धावसंख्या लागला ती 39, 39 धावा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातला पॅराडाईज संघाची धावसंख्या झाला 39. डिक्लेअर स्वरूप 40 धाव बघायला मिळतात. 3 षटकं संपलीत. 13.0031 च्या सरासरी धावसंख्या होते 40. 3 षटकं 40 धावा. निश्चित उद्या आपण बघणार सुपर 8 आणि सुपर 8 मध्ये प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच साठी गॉगल दिले गेले. वेळेवर 7:30 मॅच होतील आणि टी शर्ट देखील आहेत. आणि 7:30 आणि 4 षटकाचे सेमीफायनल क्वार्टर फायनल मॅच असतील हे आमच्या आयोजकांनी सांगितलेत. करण नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय महालक्ष्मी वडकून संघाकडनं. पुन्हा नो बॉल दिला गेला. इथे बघायला मिळतं 2 धावांचे 42 धावा. सुंदर क्षेत्ररक्षण. 45 धाव फलकावर आहेत. नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल बघायला मिळेल. नो बॉल आणि वाईड असे मला वाटतं 13 चेंडू टाकले गेले असतील. बोल्ड, अप्रतिम चेंडू इथे पाहायला मिळाला. क्लीन बोल्ड. मुबारक नावाचा खेळाडू आपल्याला बघायला मिळतो. बोईसर भंडारवाडा संघात राहणार असणारा खेळाडू पाहायला मिळतो मुबारक. ओ गुड बॉलिंग. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. 45 धावा या फलकावर लागल्यात. शेवटचा षटक मार्गस्थ आहे आणि प्रथम फलंदाजी करत असताना पॅराडाईज संघ आपण बघत आहात. ओ दिस इज अ वाईट बॉल.
47 माफ करा 47 झाल्यात. 47 धावा. आतापर्यंत 14 अवांतर धावा मोजल्यात. धावसंख्या 48. डॉट चेंडू जातो. शेवटचा चेंडू इनिंगचा. शोएल बॉक्स आउटच्या जातोय. 48 धावा झाल्यात. 49 धावा विजयासाठी महालक्ष्मी वड. संघ एका साईडला नवली संघ. पहिली चॉईस करा. चला नवली कॉल करतील. चषक कॉल केलाय. चषक आलाय. काय घेणार आपण? फिल्डिंग. कुठे खेळू आज? यतीन आहे, अजून अनिकेत आहे, नंदन आहे, हर्षू आहे का नाही? हर्षू पण आहे. ओके थँक्यू सो मच. हा पण रोखण्याचा प्रयत्न कराल? आम्ही जास्तीत जास्त 30 पर्यंत. ओके कसं वाटतं हे टुर्नामेंट बघताना? वेळेचं बंधन आणि एवढ्या टुर्नामेंटसाठी ह्या टुर्नामेंट आपण काय म्हणाल? खूप सुंदर टुर्नामेंट आहे ही आणि माझी फर्स्ट टुर्नामेंट असेल मी खेळत आहे असं. ओके ऑल द बेस्ट. आपण टॉस हरलात. टॉस जिंकलं असतं काय घेतलं असतं? फिल्डिंगच. आता बॅटिंगला किती धावा काढण्याचा प्रयत्न कराल? 40. ओके थँक्यू सो मच. जाऊया मॅचपर्यंत. एका साईडला महालक्ष्मी उडकून ह्यानं विजयासाठी मला वाटतं धावा करायच्या आहेत. बघू गेल्यानंतर कळेल. आणि एका साईडला खूप चांगली फलंदाजी बघायला मिळाली. जब्बीर खानकडे सर्व फलंदाजी थोडा थोडा वाटा केला आणि म्हणून पॅराडाईजची धावसंख्या मोठी बघायला मिळाली. चला जाऊया सामना सुरू. ओ पहिला चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. या गोलंदाजाचं मनापासून कौतुक करेल. चला रेहानने जर हॅट्रिक घेतली तर ओम संख यांच्याकडनं 2000 रुपयाचं बक्षीस रेहानसाठी आहे. एक मित्रता कशी पाळवी बघायला मिळते. रेहानने हॅट्रिक घेतली. ओम संख यांच्याकडे 2000 रुपयाचं बक्षीस. बॅकफुटला गेलाय. कव्हर ड्राईव्ह खेळलाय. धावबाचा चान्स आणि इकडे बाकी बघूया. नोट आउट. सुरक्षित मध्ये आलात. कारण अशा वेळेस आमचं काम आहे फक्त धावबा रनआउटचा चान्स. आणि पंचांनी जर नाही तिथं मग नोट आउट बोलायचं आहे. बाकीचे आमच्या समाजाच्या अगोदर बोलतात नोट आउट आहे. ते आपलं काम नाही आहे. शिका. मी प्रत्येकाला म्हणतो आजपर्यंत मी देखील म्हणतो की मला अजून अर्ध शिकलो आहे. खूप काही शिकायचं आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळत आहे. एक दर्जेदार क्षेत्ररक्षण नवीन खेळाडूंना दरवर्षी पाचारण केलं जाते. हा नो बॉल आहे पण काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. निलेश आहे का तिकडे? निशांत आहे. निलेश क्षेत्ररक्षण करतोय. अप्रतिम गुड फील्ड वर्क. मैदानी क्षेत्ररक्षण बघितलं तर खूप चांगलं उच्च दर्जाचं तुम्हाला बघायला मिळते. टार्गेट काय?
गुड शॉट, करारा स्ट्रोक तुम्हाला बघायला मिळाला. थोडासा शॉर्ट ऑफ रेंज चेंडू होता. एक उत्कृष्ट स्ट्रेट ड्राईव्ह तुम्हाला बघायला मिळाला. हा डावखुरा फलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो. आणि दुसरा अल्पेश आणि कृणाल. पुन्हा एकदा आपला सगळ्यात पुढचा चेंडू हाताळणं हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. पुन्हा चांगला ड्राईव्ह जब्बीर खानकडे षटक आणि एक चांगली सिंगल छोटी धाव तुम्हाला बघायला मिळते. आणि धावसंख्या एक निवड धावसंख्या होती ती 5 धावा. 49 धावा ह्या विजयासाठी. 49 रन जीत केले बने. अब तक बात करें तो 5 रन 6 49 धावा विजयासाठी. पुन्हा आपल्या सगळ्याला पुढचा चेंडू. गुड बॉलिंग चेंडू पडल्यानंतर चायनामन बघायला मिळतो. ऑफ स्पिन गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतं. चांगलं यष्टीरक्षण झालं. पहिलं षटक संपलं आणि फक्त धावसंख्या होते 6. यानंतर बाकी नवली आणि इकडचा स्थानिक संघ तुम्हाला बघायला मिळेल. पिचवर मीटिंग करू नका ना. नियम आहेत पंच सांगा प्लीज. आयोजकाचे नियम आहेत ते तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. खरोखरच अप्रतिम. मला वाटतं फक्त 3 मिनिटं आणि 80 सेकंदात षटक हाताळला. गुड फील्ड वर्क अप्रतिम गोल आहे. आता बाकी तुम्हाला एक अष्टपैलू खेळाडू खूप अनुभवी गोलंदाज विशाल आग्रे नावाचा खेळाडू बघायला मिळतोय. असंख्य सामने आपल्या हातात जिंकताना आणि 2 चेंडू 5 धावा असतील आणि विशाल जर स्ट्राईकला असेल तर 80% विनिंग मॅच त्यांनी काढल्यात. 1 चेंडू 4 धावा देखील काढल्यात. खूप सुंदर गोलंदाज तुम्हाला डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का. गुड फील्ड वर्क अप्रतिम क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते. धावसंख्या 1 म्हणून 7 धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत. 1 चेंडू 4 धावा. काय मॅच फिनिश केला विशाल आग्रेचा तो स्ट्रोक कोण विसरू शकतोय. अशा असंख्य मॅचेस शेवटचा चेंडू जिंकून दिल्यात. इथे बाकी नो बॉल दिला गेलाय. ओव्हरामध्ये फ्री हिट असते, इथे फ्री हिट नसते. त्यामुळे कोणती संधी मिळत नाही. धावा तुम्हाला वाढल्या जात आहेत. विशाल गुड बॉलिंग परफेक्ट लाईन अँड लेन. प्रत्येक चेंडू अप्रतिम दर्जाचा ॲक्युरेसी बघायला मिळते विशालच्या गोलंदाजीमध्ये. इथं पाहिला बॉक्स आउटचा विकेट बघायला मिळतोय. मोठी धावसंख्या तुम्हाला करायची आहे. उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षणात 4 गोलंदाज परिपक्व त्यांच्याकडे बघायला मिळत आहेत. आणि अशा आपण दुसऱ्याकडे तंबूत परततोय महालक्ष्मी वडकुल संघाचा. पण कालच्या दिवसात तुमचा वडकुल संघ एक जो आलाय तो संघ पोचलाय. विनोद नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. विनोद विशाल कंटिन्यू करत असताना पुन्हा बॉक्स आउट. ड्राईव्ह केला कारण विशाल फ्लाईट देतो. बघा त्याला माहिती आहे की धावा 49 करायचे आहे. बॅट्समनला कंप्लीट चेंडू ड्राईव्ह करायचा आहे. बॅट्समनच्या मनामध्ये मला मोठा फटका खेळायचा आहे ही भावना त्याचा पुरे प्रोफाईल म्हणजे माइंड गेम कसा करावा हे तुम्हाला विशालकडनं बघायला मिळतंय. थोडंसं फ्लाईट देतो. चेंडू फ्लाईटमध्ये ड्राईव्ह केला जातो आणि सरळ चेंडू जातो बॉक्सच्या बाहेर. म्हणजे बॉक्स आउटचा विकेट बघायला मिळतोय. जितेन नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला पण आजच्या दिवसाचा चित्तथराचा लढत तुम्हाला बघायला मिळते. ती म्हणजे एका साईडला आगवन संघ आणि एका साईडला YBCC. नो बॉल्स पर 4 धावा बघायला मिळतात. म्हणजे 5 धावाच्या धावसंख्या आकारली जाते. धावसंख्या होते 5 धावांची 13 ऑन बोर्ड. 13 धावा झाल्यात. 49 धावा विजयासाठी करे. पुन्हा विशाल आपल्यासाठी पुढचा चेंडू. पुन्हा बॉक्स आउट. जाणून बुजून चेंडू टाकतोय. आपल्याला फ्लाईट देतोय आणि तुम्ही ड्राईव्ह करायचं काम करतात. असं म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती चांगली श्रेष्ठ बघायला मिळत. अशा पद्धतीचे चतुर गोलंदाजी करतो विशाल आगेला आपण बघत आहात. बॅटर्स नेम अविनाश. तीन गडी बाज आहेत. अविनाश नावाचा खेळाडू बघायला मिळतो. अतिशय सुंदर गोलंदाजी बघायला मिळत आहे विशाल आग्रे या गोलंदाजाकडनं. 15 ते 20 वर्ष या संघाची सेवा करतोय. डॉट चेंडू बघायला मिळतो. इथे बाकी पाहायला मिळते षटकं संपली 2 आणि फरक धावसंख्या लागली ती 13. म्हणजे अजून 12 चेंडू आणि 36 धावा करायच्या आहेत. 49 विजयासाठी आहेत ना. 12 चेंडू आणि 36 धावा. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो बादल. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. बादलकडे अप्रतिम लेग ब्रेक गोलंदाजी टाकतोय बादल. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर गेला आहे. चायनामन गोलंदाजी बघायला मिळाली. ॲक्च्युली लेफ्ट कटर नाही आहे. चायनामन बघायला मिळते. ज्याप्रमाणे भारतीय संघाकडे कुलदीप गोलंदाजी टाकतो. चेंडू पडल्यानंतर त्यांचा मध्ये येतोय. पुन्हा बादल. चेंडू खाली राहतोय. वाईट. दिस इज अ वाईट बॉल. धावसंख्या अवंतनिशी धावसंख्या होते ती 16 धावा फलकावर लागल्या जातात.
पुन्हा बादल. गुड फिल्डिंग आपण बघितली. मॅच बघून फिल्डिंग कसे करावे की मॅच किती वेटेजची आहे. इथे खूप धावा आहेत. आपला शारीरिक क्षमता वाचण्यासाठी हे खूप चांगलं शिकायला पाहिजे मोठ्या खेळाडूंनी. पुन्हा स्वेर मारा बघायला मिळतोय. 18 धावा फरकावर लागल्या जातात. बादल कंटिन्यू करताना. गुड मॉर्निंग. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. ही सायकल जी आपण बघत आहात आदरणीय वैभवजी संख्या यांच्याकडे त्यांच्या कैलासवासी विष्णुभाऊ संख्याच्या स्मरणार्थ म्हणजे त्याच्या वडिलाच्या स्मरणार्थ मॅरोदिशी सायकल दिलाय. खराब गोलंदाजी. नो बॉल दिलाय. काय चाललंय या षटकामध्ये. आतापर्यंत 4 चेंडू अवांतर टाकलेत बादलांनी. याला वकील लेग ब्रेक होता पण चेंडू होता नो बॉल. ओ इथे बघा सुंदर क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला मिळत आहे. नो स्कोर आहे. गुड अंपायरिंग. एक दर्जेदार पंचगिरीचं श्रेष्ठता इथे बघायला मिळेल. एका साईडला पंच म्हणून स्वतंत्र काम करत धीरज मोरे आणि 2 पंच आम्हाला गावातले पाहायला मिळत आहेत. टॅप केला आहे इथे. बाकी टॅपमध्ये ताकद आहे. टॅपमध्ये उंची देखील मिळाला आहे. आणि धावसंख्या 4ने जर विचार केला धावसंख्या होते ती 24 ऑन बोर्ड. 24 धावा. 2 चेंडू बाकी आहेत या षटकातले अजून. 24 धावा. बादल पुन्हा लेफ्ट आर्म और विकेट मारा करतोय. पंचवून आपण बघत आहात. एका साईडला ईश्वर माशी आणि एका साईडला आमचा चिन्मय बंटी नावाने प्रसिद्ध असणारे खेळाडू आपण बघत आहात. सिंगल धावाने वाटतंय. शेवटचा चेंडू या षटकातला असणार आहे. 3ऱ्या षटकातला. वाईड चेंडू. वाईड चेंडू. इथेच तर मॅच वाढते. लेग ब्रेक चेंडू टाकण्यासाठी पण चेंडूचा टप्पा तुमचा लेग टाईमच्या बाहेर असतो. पण या खेळाडूकडे खूप गुणवत्ता आहे. असंख्य मॅचेस आपल्या एकट्या गोलंदाजी ताकदीवर फिरवण्याचं काम त्याने केलंय. ओ इथे बाकी पॅरलशिप बघायला मिळतो. धावबाचा चान्स उंचावरती थ्रो जातो. कॅम्परवर झाला पाहिजे. 3 षटकं संपले. धावसंख्या झाली ती 27 धावा. आता 6 चेंडू आणि 22 धावाची आवश्यकता. 6-22. 6 चेंडू 22 धावा. 3 षटकं 27 झालाय. गोलंदाजीसाठी येतोय तो निशांत. बाबू नावाने प्रसिद्ध आहे निशांत. निशांत पवार असं त्याचं संपूर्ण नामकरण आहे. अष्टपैलू खेळाडू. खूप वर्ष सेवा केलाय पॅराडाईज संघाची. वाट अ शॉट. अप्रतिम चौकार. ओव्हर पिच चेंडू सरळ जातो लॉंग ऑफच्या रिझनला. पुन्हा चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. विकेट म्हणायचे. विकेट गेल्यात पॅराडाईजच्या. पॅराडाईजच्या विकेट किती गेल्यात. 4 गेल्यात आणि यांच्या 3. आणि धावसंख्या झालाय ती टोटल 35. चार चेंडू 14 धावा. पॅराडाईजच्या 4 विकेट गेल्यात आणि या संघाच्या 3 गेल्यात. चार चेंडू आणि 13 धावाची 14 धावाची आवश्यकता. मोठेच फटके खेळायचे 4 चेंडूमध्ये. चला घाई करा प्लीज. निघायला पाहिजेत ना. ओ गुड शॉट बघायला मिळतो. अफलातून बॅटिंग. आणि या फलंदाजाचं नाव आहे ते अल्पेश नावाचा फलंदाज.
3 चेंडू आणि 9 धावा. 10. 3 चेंडू 10 धावा काढायचे आहेत. सामना बरोबरी झाला तर विकेट बघितले जातील. विकेट तुमचे 4 गेले, त्याचे 3. काय जबरदस्त फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते ती म्हणजे अल्पेश कडनं. 3 चेंडू 10 धावा. सामना बरोबरीच झाला तर बाकी विकेट बघण्यात येईल. अल्पेश नावाचं वादळ सुसाट सुटलाय. अनुभवी गोलंदाज समोर आहे निशांत पवार. ओ इथे बाकी वाईट चेंडू बघायला मिळतोय. आता बाकी रंगतदार अवस्थेत मॅच पाहायला मिळते. धावसंख्या होते ती 1 ने वाढून 40 धावा. चला बॅट्समन प्रत्येक बॉलर बोलू नका. चला बॅट्समन शेवटची ताकीद आहे. प्रत्येक चेंडूवर बोलायचं नाही आहे. चाळीस धावा जरा 3 चेंडू 9 धावाची आवश्यकता. अल्पेश नावाचा बॅटर तुम्हाला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा वाईट चेंडू बघायला मिळतो. ऑफस्टॉपच्या खूपच बाहेर चेंडू जातोय. टीम मीटिंग आता झालाय. आता बाकी तुम्हाला टीम मीटिंग मिळणार आहे. 3 चेंडू आणि धावा हव्यात त्या 8. गुड बॉलिंग नो डाऊट. सुपर बॉलिंग बघायला मिळालंय. अनुभवाची शिदोरी आहे हो. एवढा वर्ष क्रिकेट खेळलाय आणि अनुभवाची शिदोरी बघायला मिळेल. आता 2 चेंडू 8 धावा. निशांत पवार नावाचा एक उत्कृष्ट गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय पॅराडाईज संघाकडे खेळताना. ओ इथे बाकी आता शेवटचा चेंडू आणि 4 धावाची आवश्यकता. काय मॅच रंगतदार अवस्थेत बघायला मिळते. अल्पेश नावाचं वादळ महालक्ष्मी वडकुन संघाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. नो स्कोर साठी. चला बघा पॅराडाईज रिव्ह्यू घेतला नो स्कोर साठी. चला कोणी मध्ये जाऊ नका. बाकी जण थांबायचं. कोणीही मध्ये जाऊ नका. बॅट्समन तुम्ही देखील तुमच्या जागेवर थांबा. आता शेवटचा चेंडू आणि 4 धावा बघायला मिळतात. मोठी रंगतदार तिकडे पाहायला मिळते. महालक्ष्मी वडकुन काशीनाथच्या गावातली. शेवटचा चेंडू 4 धावा. प्रेक्षक टाळ्या मारा. मॅच कोणी जिंको. अप्रतिम मॅच बघायला मिळते. आणि थोडीशी मॅच पॅराडाईज संघाने लूज घेतली. पॅराडाईज संघाने थोडीशी मॅच हलक्यात घेतली. अन्यथा मॅच कुठच्याकडून निघून गेली असती. पण ज्या पद्धतीने अल्पेश नावाच्या खेळाडूने बॅटिंग केलाय अप्रतिम बॅटिंग. शेवटचा चेंडू 4 धावा. अल्पेश नावाचा खेळाडू निशांत पवार नावाचा जुना जाणता बॉलर बघायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण केलं आणि इथे बाकी पराभूत होतोय तो संघ.
करण्यासाठी यायचं आहे महालक्ष्मी वडफूल संघ वेल प्लेड. अल्पेश नर्वस नका हो,